प्राप्तिलावची टीम सुद्धा जोडली गेलेली आहे, त्यांचं सुद्धा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. पहिलाच बॉल डिलिव्हर केला जात आहे. आदिनाथचा पहिलाच बॉल लेग ग्लान्स केलाय, बॉलला पाठवला सीमा पार. पहिल्याच बॉलवर या ठिकाणी प्रत्युत्तर देत असताना सुजित पाटीलच्या बॅटमधून आलाय चौकार. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी पाहिलं आपण तर थोडासा शफल झाला, त्यानंतर लेग लान्स केला. अगदी आपण पाहिलं तर नोमॅस लॅनमध्ये चेंडू जात असताना चौकार सुद्धा नोंदवला आणि थोडासा उशीर या ठिकाणी लागतो बॉल येण्यासाठी. व्हॉलेंटियर्स असतील तर प्लीज लवकर बॉल आणून द्यायचा आहे. नक्कीच A1 कट्ट्याचे कोणी सदस्य आले असतील तर यायचं आहे व्यासपीठावरती. अगदी आपण पाहिले तर मागच्याच वीकमध्ये आपण पाहिले तर मच्छिंद्रदादा पाटील यांची स्पर्धा आपण पाहिली, त्यामध्ये A1 कट्ट्यात एक स्टँड सुद्धा आपण आणि त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतो आहे. त्याचबरोबर मच्छिंद्रदादा पाटील असतील, त्याचबरोबर आता पुढल्याच वीकमध्ये आपण पाहिले तर हरिदादा पाटील यांची सुद्धा स्पर्धा होणार आहे, त्यांना सुद्धा आपण विनंती करूया आपण आला असेल तर या व्यासपीठावरती. चोहो बाजूंनी मात्र व्हॉलेंटियर्सची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे, कारण बाजूला नदी आहे, थोडीशी आपण पाहिली तर झाडी आहे आणि त्याचमुळे बॉल येण्यासाठी थोडा उशीर लागतो आणि त्याचमुळे व्हॉलेंटियर्सला विनंती आहे आपण चोहो बाजूंनी या ठिकाणी आपली भूमिका चोख पार पाडायची आहे, जेणेकरून खेळ थांबणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे. त्याचबरोबर सोनल पाटील तोंडरे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं, त्यांचंही आम्ही मनापूर्वक स्वागत करत आहोत. आदिनाथच्या पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर सुजित पाटीलने चौकार ठोकला, त्यानंतर थोडासा खेळ या ठिकाणी थांबला, बॉल येण्यासाठी उशीर लागला आणि लगेचच मात्र आदिनाथच्या हातामध्ये बॉल विसावल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो दुसऱ्या बॉलसाठी तो तयार असणार आहे. समोर पुन्हा एकदा सुजित पाटील, पुढचा बॉल थोडासा या ठिकाणी बाउन्स दिला बॉलला आणि बॉलवर मात्र या ठिकाणी पंचाने इशारा केला वाईड बॉलचा आणि वन बाउन्सचा खऱ्या अर्थाने इशारा सुद्धा असेल त्याला. थोडंसं या ठिकाणी उचली घेणारा हा चेंडू काहीसा आपण पहिला अक्कूट टप्प्याचा फेकला होता, मागचा बॉल त्याच पद्धतीचा होता मात्र सरळ गेला होता बॅटच्या दिशेने. यावेळेस मात्र अगदी आपण पाहिलं सुजितच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झाला होता. परकडचा फटका आहे, जेल संभव, जेल टिपला गेला इथे मात्र प्रितेशने हा जेल टिपला आणि लगेचच मात्र प्रत्युत्तर दिला आदिनाथने. सुजित पाटील बाद. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा आजच आपण खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. नरवीर तानाजी मालुसरे यांची आज पुण्यतिथी आणि त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या वतीने त्रिवार मानाचा मुद्रा नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल क्रिश कोपरकर याच्या माध्यमातून यावर्षी जबरदस्त खेळ राहिलेला आहे, त्यालाच मात्र या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आलेली आहे. दोन्ही संघाच्या बाजूने आपण खेळ होताना पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती चौकार आला, लगेच वाईट आला आणि लगेच प्रत्युत्तर देत असताना विकेट सुद्धा मिळवली आहे. 5 धावा धावफलकावरती लागल्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा थोडासा पाहून दिला बॉल मात्र या ठिकाणी आपण दर्शवतो पंच या ठिकाणी मात्र इशारा आलाय वाईड बॉलचा इथे इशारा येत असताना ही अवांतरची धाव खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण जिथे मात्र विकेट गेली होती थोडंसं प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न आदिनाथने केला होता आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय आदिनाथच्या माध्यमातून हा वाईडचा या ठिकाणी चेंडू फेकला गेला. धावसंख्या 1ने वाढेल 6 धावा. पुढचा बॉल यावेळेस मात्र टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळालं. अगदी आपण बॉलरच्या दिशेने खेळताना क्रिशला पाहतो त्याच्या माध्यमातून हा बॉल खेळला गेला, त्यानंतर मात्र कोणत्या प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. अजूनपर्यंत आपण पाहिलं तर शांततेने क्रिकेट खेळत असताना पेंद्र टीमच्या बाजूने खेळ होताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, वाईड आला होता आणि त्यानंतर कमबॅक आदिनाथनं करून दाखवलंय. पुढचा बॉल पोलंडचा होता, इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्र मात्र या ठिकाणी निवडला. नो मॅच लँडमध्ये चेंडू झालाय फरार, येतोय चौकार.
पहिल्या षटकाची अंतिम 10 धावसंख्या धावफलकावर नोंदवत असताना आधीनंतर ज्या प्रकारे आपण गोलंदाजी केली पहिल्या बॉलवरती चौकाराला असं वाटलं की पेंदर टीमची धावसंख्येचा या ठिकाणी वेग आता आपल्याला पाहायला मिळू शकेल. मात्र त्यानंतर कमबॅक करत असताना आधीनंतर मात्र सुजितला बाद केलं. त्यानंतर क्रिसला सुद्धा 2 बॉल डॉट फेकले आणि धावसंख्या स्थिमित ठेवत असताना पहिल्या षटकाच्या अंतिम 1 गडी बाद 10 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. राकेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. कानपोले एंड करून त्याच्या माध्यमातून दुसरं षटक फेकलं जाईल. दोन्ही बाजूने मात्र संघर्ष चांगला पाहायला मिळू शकेल कारण एका बाजूला समाधानला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला आपल्याला राकेश पाटील पाहायला मिळतो गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिला बॉल समाधानच्या माध्यमातून खेळला जाईल. दुसऱ्या षटकामध्ये इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, सफल सुद्धा झालाय आणि बॉलवर मात्र या ठिकाणी आला चौकार आणि पंचांनी रेफर केलं तिसऱ्या पंचांकडे. हा बॉल कशा प्रकारे या ठिकाणी डिलिव्हर झाला एक्झॅक्टली ते आपण पाहू शकाल. चौकार तर आलेला आहे. अजून या ठिकाणी अपेक्षा केली जाते कशा प्रकारचा हा बॉल हेड फॅक्टर चेक केला जातो आहे. बिमर आहे की कशा प्रकारचा हा बॉल नक्की चेक केला जाईल प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून. यस पंचांचा इशारा नो बॉलचा आलेला आहे. इट इज अ बिमर. पहिल्याच बॉलवरती पंजा आलाय. 5 धावा नोंदवल्या जातील. पुढचा बॉल असेल प्री धावसंख्या 15 1 बाद 15 ही धावसंख्या जीवास्फोट गावदे पेंदर टीमची. पुढचा बॉल पुन्हा एकदा आकाश पाटील. थोडासा रिदम या ठिकाणी चुकला मी म्हणे पहिल्याच बॉलवरती. कदाचित पहिला बॉल थोडासा स्पीड झाला आणि त्यानंतर पुरेपूर फायदा उचलत असताना त्या बॉलवरती चौकारी आला आणि त्यानंतर या ठिकाणी एक सिंगल धाव बिमरची नोंदवली गेली आहे. 15 धावा धावफलकावरती नोंदवत असताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल असेल आकाश पाटीलचा. यावेळेस मात्र आपण पाहतोय कमबॅक करत इथे मात्र वाईटचा इशारा. राकेश पाटीलच्या माध्यमातून पुन्हा एकदा वाईट फेकला गेलाय. लगातार 2 वाईट आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अजूनही मला वाटतं बिमर बॉल फ्रीडचा बॉल या ठिकाणी बाकी असणार आहे. पंचांकडून त्याच दिशेने इशारा आलाय. अजून फ्रीड बाकी आहे म्हणजे इथे अजूनही खूप मोठी संधी समाधान भोईरला असणार आहे आणि पेंदर टीमला सुद्धा असणार आहे. पुढचा बॉल आकाश पाटील. या बॉलवरती मात्र चकवलंय आणि या बॉलवरती कुठल्या प्रकारची धाव नाही पहा. ज्या बॉलवरती आपण कुठल्याही प्रकारचा फटका खेळू शकतो आणि तोच बॉल मात्र या ठिकाणी डॉट करण्याची करामत राकेश पाटीलने केलेली आहे. थोडासा रिदम कमी घेतो आणि त्यानंतर बॉल डिलिव्हर अगदी स्पीडने केला जातो. यावेळेस राकेश पाटीलच्या माध्यमातून धावसंख्या रोखली आहे ती मात्र 17 या धावसंख्येवरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा राकेश टू समाधान. या बॉलवरती मात्र थोडासा या ठिकाणी उंची दिलेला बॉल. या बॉलवरती सुद्धा चकवलंय. डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. आपण अवांतरच्या धावा पाहिल्या तर खऱ्या अर्थाने आपण 2 षटकं चालू आहेत आणि आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 2 वाईटचे चेंडू फेकले होते. या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर 1 नोबॉलची धाव आली, त्यानंतर 2 वाईटची धावा आल्या होत्या. 3 धावा आतापर्यंत अवांतर आलेल्या आहेत आणि त्यानंतर 2 डॉट बॉल सुद्धा आलेले आहेत. पुढचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला मात्र कोणताही फटका कन्व्हर्ट करता आला नाही. अगदी स्टंपवर हिट सुद्धा झालं होतं. त्यानंतर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा या ठिकाणी दुजोरा दिला गेला आणि तिथे मात्र या ठिकाणी जरूर पंचाने रेफर केले. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद आहे की नाही, धाव पूर्ण आहे की नाही हे मात्र या ठिकाणी पाहिले जाईल. धावा 2 जोडल्या जातील. यामध्ये अगदी पॉपिंग क्रीज मध्ये बॅट पोचले फलंदाजाची आणि 2 धावा ऍड होत असताना धावसंख्या जाऊन पोचली 19 धावसंख्येवरती. आदिराज शेळके आज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये ऑफिशियली स्कोरिंग भूमिका पाहायला मिळू शकेल. आदिराज शेळकेची चिंचोलीहून आकाश शेळके यांचे भाचे आहेत आणि एक चांगली स्कोरिंगची भूमिका त्यांच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला शकतील. इथे मात्र अप्परकटचा फटका आणि अप्परकटच्या फटक्याने मात्र बॉल गेला सीमा पार. अजून एका ठिकाणी चौकार बॉल पाहायला मिळेल. इथे मात्र या ठिकाणी आपण पाहतो समाधान भोईरची बॅटिंग. 5 बॉलवरती 10 धावा त्याने नोंदवलेल्या आहेत आणि धावसंख्या 23 वरती आपल्याला पाहायला मिळू शकेल. पुढचा बॉल
राकेश पाटीलचा पुन्हा एकदा अपरकडचा फटका, अगदी ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवरती एका टप्प्याने बॉल गेला सीमारेषा बाहेर. अजून या ठिकाणी चौकार नोंदवलाय समाधानच्या बॅटमधून. तिला जाईल आणि कर्णधार उपस्थित नसतील तर मात्र मॅच कमी षटकांची खेळली जाईल याची आपण नोंद करून घ्यायची आहे. चौकारानंतर धावसंख्या 27 आपल्याला पाहायला मिळू शकेल. हे षटक मात्र या ठिकाणी भरपूर लांबलंय मी म्हणेन, कारण 3 अवांतरच्या धाव्यांनी इथं मात्र 3 अतिरिक्त चेंडू फेकावे लागले आहेत आणि धावसंख्या या षटकामध्ये तब्बल 17 नोंदवली गेली आतापर्यंत 5 बॉलवरती. पुढचा आणि शेवटचा बॉल शिल्लक असेल इथे मात्र राकेश पाटीलचा. या बॉलवरती चांगला तडाखा दाखवलाय आणि आपली ओळख पटवून देत असताना इथे मात्र हा बॉल काहीसा या ठिकाणी आपण बाउंड्री लगत या ठिकाणी आढळला गेला, झेल टिपला गेला आणि समाधानचा खेळ इथे समाप्त झालाय. सरपंच करा प्लीज, कारण आपली सुद्धा खूप मोठ्या स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत तोंडरीच्या मैदानावरती. आपणच जर या ठिकाणी उशीर करायला लागला तर कसं होणार. आपण सहकार्य करा. प्रत्येक ओव्हर नंतर आपण एकत्रित आला तर मात्र भरपूर उशीर होऊ शकेल. आणि खऱ्या अर्थाने टायटल सॉंग ऐकलं आपण मजिंदी मतरी साहेबांच्या यांच्या नावानं, आणि खऱ्या अर्थाने त्यांचे सुपुत्र सुद्धा आज बॉलबॉयची भूमिका साकारत आहेत. अगदी आपण पाहिलं तर खूप आनंद व्यक्त आपल्याला करताना पाहायला मिळतं. आदित्य मते चांगली भूमिका राहिलेली आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये, खूप चांगल्या प्रकारे तिथे मात्र या ठिकाणी त्यांचं सहकार्य लाभताना आपल्याला पाहायला मिळते. कारण त्यांनी म्हटलं असतं की मी स्टेजवर बसेन, मात्र तशी नाही, इथं मात्र बॉलबॉयची भूमिका त्याच्या माध्यमातून राखली गेली आहे. आणि खऱ्या अर्थी बॉलबॉय म्हटलं तर कमीपणाचं कुठलंही काम नाही, कारण ज्या सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीने अगदी आपण पाहिले 87ला आणि 88ला बॉलबॉयची भूमिका साकारली, त्या विनोद कांबळे आणि सचिन तेंडुलकरला आपण 92च्या वर्ल्ड कपमध्ये सुद्धा पाहिलं होतं. कारण नितांत श्रद्धा असली पाहिजे क्रिकेटवरती, आणि श्रद्धेपायी आपण पाहिलं तर आज ग्रामीण क्रिकेटचे खेळाडू ISPL मध्ये आपल्याला खेळ गाजवताना पाहायला मिळत आहेत. पुढचं षटक घेऊन आला गोलंदाज पुन्हा एकदा आदिनाथ पाटील आपल्याला पाहायला मिळू शकते. आधी वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत असताना पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर आमचे जितू मते सुद्धा आलेले आहेत, त्यांचे सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. त्यांच्या सहकार्याने सुद्धा या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्पर्धेमध्ये त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. चांगला स्ट्रोक आहे इथे मात्र या ठिकाणी अभिवत दर्जा कधी केंद्र सरकारकडून मिळाला, आणि आजच आपण पाहिलं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेले आहे की प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये प्रथमतः मराठीला प्राधान्य असणार आहे. प्रत्येकाला मराठी बोलता येणं गरजेचं आहे, ही मात्र भूमिका आज जाहीर केलेली आहे सरकारने सुद्धा. आणि त्याच पद्धतीचं संगीत आई एकविरा डीजेच्या माध्यमातून वाजवण्यात आलेलं आहे, त्यांचं सुद्धा मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. जाऊया मैदानाकडे, जिथे मात्र क्रिश कोपरकर ज्या पद्धतीची बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण पाहिलं तर 6 चेंडूचा त्याने सामना केलेला आहे आणि वैयक्तिक 10 धावसंख्या त्यांनी नोंदवलेली आहे. त्याच्या माध्यमातून एक चौकारी षटकार राहिलेला आहे. पुढचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता, आता मात्र या ठिकाणी गती परिवर्तन केलं, थोडंसं गतीमध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर वाढवली आहे, आणि त्याचमुळे या ठिकाणी क्रिशला मात्र या ठिकाणी आपण पाहतो बीट करत असताना आदिनाथ हा चेंडू निर्धाव फेकलाय. एका बाजूला आपण पाहतो विश्वास पाटील नॉस्टाईक यांना, ज्याच्या माध्यमातून खूप चांगला खेळ राहिलाय. पेंदर टीमसाठी हेलिकॉप्टर उडवायचा होता, लँड कुठे होणार, गोलंदाज जिथे मात्र अगदी पाहिला तर लॉंगांच्या दिशेने हा चेंडू फ्लाय होत असताना क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यामध्ये या ठिकाणी अपयश आलं. चेंडू गेला सीमा पार, अजून एक चौकार.
दुसरा फलंदाज त्याच्यामध्ये हा चांगला आपल्याला बॅटल पाहायला मिळतं मैदानावरती. हॅलो, थोडंसं इको दे. हॅलो, पुढच्याच बॉलवरती मात्र पुन्हा एकदा गती परिवर्तन करत असताना. हॅलो, थोडा आवाज द्या. वायरवाला माईकला आवाज दे प्लीज. पुढच्या बॉलवरती ऑन साईडला केलायचा होता. याही बॉलवरती चकवले फलंदाजाला. अगदी आपण पाहिलं ना तर एक चांगली लढत पाहायला मिळाली आदिनाथ आणि क्रिश कोपरकर मध्ये. दोन्ही फलंदाजांनी गोलंदाज पाहिलं तर अगदी 2-3 वर्षाच्या काळामध्ये चांगली गुणवत्ता त्यांनी सिद्ध केलेली आहे. कारण या मैदानावरती आपण पाहिलं ना तर आदिनाथने या ठिकाणी जास्ती निर्धाव चेंडू फेकलेले आतापर्यंत खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 2 षटकामध्ये आतापर्यंत आदिनाथच्या या षटकामध्ये आपण पाहिलं तर 20 धावा देत एक गडी सुद्धा बाद केलेला आहे. त्या षटकामध्ये खरं तर एक षटकार सुद्धा आला, एक चौकार सुद्धा आला आणि लगेचच कमबॅक करत असताना क्रिशला मात्र त्यांनी थांबवून ठेवलं आणि 30 षटकांच्या अंतिम आपल्या धावसंख्या पाहायला मिळेल ती मात्र 2 गडी बाद 37 धावसंख्या ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळते जीवा गावदेवी 11 पेंदर टीमची. दरम्यान मंचावरती आगमन होत आहे. ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेने वाट पाहिली ते आमचे तोंडरे गावचे अतिथी मान्यवर आदरणीय भगवानजी टेंबे साहेबांचे आगमन झालेलं आहे. तसेच आपण पाहतो आमचा A1 कट्टा ग्रुप तोंडरेचा, ज्यामध्ये आपण पाहतो साई ट्रॉफीचे यशस्वी आयोजक एक दमदार क्रिकेटची स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण नुकताच पाहिली तोंडरे नगरीमध्ये. ते आमचे मच्छिंद्र शेठ पाटील साहेब तोंडरे आणि त्यांच्या समवेत दिलीप शेठ पाटील तोंडरे, तसेच संदीप शेठ पाटील तोंडरे, गुरुनाथ शेठ पाटील तोंडरे यांचा आपण इथे मन पाहत आहोत. आणि आमचे संपूर्ण मदन मामांचे मामा परिवार, मग नाना मामा पाटील असतील आणि त्यामध्ये सर्व मामा परिवार आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेसाठी आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळते. त्यांच्यासाठी फटाक्यांची आतिषबाजी होती आणि अगदी आपण पाहतोय या मान्यवरांचा या स्पर्धेच्या माध्यमातून धूमधडाक्यामध्ये स्वागत होत आहे. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. प्रतीक पाटील ऑन स्ट्राईक गोलंदाजच्या मार्गावर पाहायला मिळू शकेल. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतं विश्वास पाटील 4थ्या क्रमांकावर आता पाहायला मिळतोय. गेली सातत्याने आपण पाहिलं तर पेंदर टीमकडून ओपनिंगसाठी येणारा हा फलंदाज 4थ्या क्रमांकावर त्याला बढती देण्यात आलेली आहे. एक वेगळे बदल आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. मग क्रिश कोपरकर पाहिला तर दुसऱ्या क्रमांकावर आला तर त्याच्या माध्यमातून पहिल्यांदा आपण पाहिलं तर थोडासा धीम्या गतीने खेळ पाहिला. त्यानंतर मात्र षटकार चौकार त्याच्या बॅटमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले आणि आता मात्र या ठिकाणी विश्वास पाटील स्ट्राईकला असणार आहेत. धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळेल 37. पहिल्याच बॉलवरती तडाखा पाहायला मिळतोय. सीमारेषे लगत तैनात आहे क्षेत्ररक्षक. डाऊन द कॅच पकडले गेले. इथे मात्र राकेश पाटीलने हा झेल पकडला आणि महत्वपूर्ण गडी बाद करत असताना विश्वासला मात्र माघारी परतलंय. संघ आहे अर्थातच गावदेवी शिवशंभो आदई या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला मी इथे इन्व्हाइट करत आहोत की इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं मॅन्डेटरी आहे आणि नियमांचं तुम्हाला पालन करायचं. पहा, कालच्या दिवसामध्ये आपण एका संघाला पेनल्टी दिली होती, परवाच्या दिवसामध्ये 2 संघांना पेनल्टी बसली होती. त्यामुळे नियमांचं पालन करा आणि आपण त्वरित रिपोर्टिंग करायची आहे. कुठल्याही संघाची हयगय केली जाणार नाहीये याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि 3 षटकं फेकण्यासाठी देखील तुमच्यासाठी आपण पाहतोय 15 मिनिटाचा अवधी आहे. त्यामुळे 15 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला ती षटकं कंप्लीट करायचीत, नाहीतर अन्यथा मग तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घेऊन शेवटच्या ओव्हरमध्ये खेळावा लागतंय. याची देखील सर्व संघांनी नोंद घ्यायची. ही नियमावली खूप महत्त्वपूर्ण असणार आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये. कारण तुम्ही जर पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आले नाहीत तर मात्र षटकं कमी करण्यात येतील. जो कर्णधार आला असेल त्याला टॉस दिला तर याची नोंद घ्या. पंकजचा पुढचा बॉल पंकजसाठी होता. या बॉलवरती सुद्धा या ठिकाणी प्रभावित केलं मी सैन्यानं प्रतीकने. कारण 2 बॉलवरती इथे मात्र कुठल्या प्रकारची धाव नाही. इथे मात्र आमचे ऑफिशियली पंच आणि टेंबे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. 2 रात्री आणि 3री रात्रीमध्ये त्यांची भूमिका आपण पाहू शकाल. दरम्यान आगमन होत आहे आमचे अतिथी मान्यवर तोंडरे गावचे गोमेजी पाटील साहेब, त्यांच्या समेत आमचे अतिथीगण अर्जुन पाटील साहेब आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय गुरुनाथजी पाटील साहेब यांना मी विनंती करतोय. तसेच विश्वासजी पाटील साहेब यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. पुढच्याच बॉलवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रतीकने पंकजला सुद्धा माघारी परतावलंय. कारण कॅच आउटच्या स्वरूपात पंकज बाद झाला. अगदी आपण पाहिलं तर
चौथा गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये थोडासा विशिरानं मात्र या ठिकाणी आपण पाहतो. कोणत्या फलंदाजाला पाठवावा या विचारामध्ये पेंदर संघ या ठिकाणी मग्न होताना पाहायला मिळतोय. कारण धावसंख्या 37 असताना आपल्याला चौथा गडी बाद होताना इथं पाहायला मिळतोय. कारण धावसंख्या चांगली झाली मी म्हणेन पेंदर टीमची. नितीन भोईर एक चांगला आपल्याला फलंदाज पाहायला मिळू शकेल. हा सुद्धा फलंदाज बरीच वर्ष ओपनिंगसाठी येत होता. आज आपण 5व्या क्रमांकावर या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. क्रिश मात्र आपल्या अगदी आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक यांना 10 बॉलवरती 14 धावसंख्येचं योगदान देऊन आपल्याला पाहायला मिळतो. 3 चेंडूवरती 2 गडी बाद होत असताना पाहायला मिळालेत. मात्र या षटकामध्ये आपण पाहिलं तर प्रतीकने सुरुवात केली खऱ्या अर्थाने एकही धाव न देता 2 गडी त्याने बाद केलेले आहेत. पुढून मात्र या ठिकाणी नवीन फलंदाज डावकरी आताचा फलंदाज पाहायला मिळू शकेल नितीन. पुढचा बॉल प्रतीकचा. इथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला थोडासा चक्रावून गेला मी म्हणे यष्टीरक्षक यावेळेस आदिनाथ आणि या बॉलवरती मात्र सिंगल जोडली गेली आहे. इथे सुद्धा कदाचित थोडीशी अपरीत लागली होती. त्यावरती सुद्धा संधी निर्माण झाली होती. अजून एखादा गडी बाद होण्याची मात्र या ठिकाणी बचावला कार्यातने नितीन. आणि त्यानंतर क्रिश कोपरकर ज्याच्या माध्यमातून चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्याला मात्र स्ट्राईक देणं खूप महत्त्वाचं होतं आणि तिला स्ट्राईक आलेली आहे. आता धावसंख्या झालेली 38 गडी बाद झालेले 4 आणि इथे मात्र खूप चांगली भूमिका निभावावी लागेल या 2 फलंदाजांना. उर्वरित काही षटकांमध्ये 4 चेंडू समाप्त झालेले आहेत. फक्त दाब आली 1 या षटकामध्ये. पुढचा बॉल 5वा असणार आहे षटकामधला. या बॉलवरती अगदी आपण पाहिलं तर समोर खेळण्याचा प्रयत्न. रघुनाथजी मते साहेबांचं देखील इथे आगमन होत आहे. व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे आणि आसन ग्रहण करायचं आहे असा विनंतीचा हा कॉल आहे. आपण पाहतोय स्पर्धा अतिशय दमदार. सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक 2025चे पर्व मग मदनजी मते साहेब लोकनियुक्त सरपंच यांच्या संयुक्त विद्यमानानं आणि त्यांच्या कल्पबुद्धीतून साकारलेली स्पर्धा 4थं संस्मरण. पुढच्याच बॉलवरती प्रतीकच्या तडाखादारी सूरजच्या माध्यमातून आणि आधुनिक विकेटचं पतन होत असताना एक महत्वपूर्ण भूमिका या ठिकाणी पाहायला मिळाली. कारण क्रिश कोपरकर मैदानातून बाहेर. बोला गणपती बाप्पा. झालेला आणि या अगदी ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात आणि या सामन्याचा आस्वाद घेतला जातोय. थँक्यू आकाश. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. कोण आहे? प्रथमेश पाटील याची भूमिका आपल्याला पाहायला मिळू शकेल. मात्र या खऱ्या अर्थाने या संघाचं ज्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी होती ते फलंदाज बाद जात असताना आपल्याला पाहायला मिळाले. एकीकडे आपण समाधानला पाहिलं, सुजितला पाहिलं, त्यानंतर विश्वास असेल, क्रिश कोपरकर असेल. आता मात्र या 2 फलंदाजावर खूप मोठी मदार असेल. येणाऱ्या या षटकामध्ये सुनीत पाटील त्याच्या माध्यमातून षटक फेकलं जाईल. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असं पाहिलं जातं सातत्याने आणि तीच भूमिका सुनीतच्या माध्यमातून पाहायला मिळू शकेल का? जिथे मात्र 3 ओव्हरमध्ये 37 धावा होत्या, 4 ओव्हरमध्ये फक्त 38 धावा पाहायला मिळाल्यात. पुढचं षटक सुनीतच्या माध्यमातून फेकलं जात आहे. बीट करत असताना नितीनला हाफ चेंडू कनेक्ट करता आला नाही. अजूनही डॉट बॉल पाहायला मिळतोय. सातत्यानं मात्र धावा भरपूर येताना पाहायला मिळाल्या. मात्र तेवढे डॉट चेंडू सुद्धा पाहायला मिळालेत. कारण आपण पाहिलं तर मैदानाची आपण या ठिकाणी आउटफील्ड पाहिली तर अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आहे आणि त्याच मैदानावरती मात्र चौपर टोलेबाजी जरूर केली आहे. मात्र डॉट बॉल जास्त खेळलेत मी म्हणेन पेंदर टीमने आणि त्याच पुढे इथे मात्र धावसंख्या स्थिमित ठेवण्यामध्ये यशस्वी झालेली आहेत. आज सुद्धा डॉट बॉल येतोय. थोडंसं आपण विचार केला तर पेंदर टीमची धावसंख्या 4 ओव्हरमध्ये 37 होती. तेव्हा तोच पेंदर संघ आज 38 धावांवरती खेळताना पाहायला मिळतो. अंतिम 4 बॉल शिल्लक असताना म्हणजे 6 बॉलवरती आपण पाहिलं तर मागच्या 1च धाव आली आणि अजून 2 बॉल डॉट गेलेले आहेत. 4 अंतिम बॉल बाकी असणार आहेत. सुनीतच्या षटकामध्ये पुलेलेंचा बॉल होता ऑफच्या रिझर्व्हमध्ये खेळला जरूर. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय बॉल या ठिकाणी परार झाला सीमारेषा बाहेर. आधुनिक चौकार. खरं आपण पाहिलं तर जास्त चौकार पाहायला मिळाले त्या इनिंग मध्ये. 7 चौकार आहेत. सिंगल मला वाटतं 2 का 3च आहेत आणि 1 डबलची धावसंख्या आहे.
आणि इथे पहा सुनीतने लगेच प्रत्युत्तर दिलं. नितीनला बाद करत असताना आपल्या ओव्हरमध्ये मात्र या ठिकाणी विकेट संपन्न केली. संख्या स्थिरावली ती मात्र 6 गडी बाद 45 धावसंख्येवरती. अगदी आपण पाहिलं तर विद्यमान सरपंच मदन मते साहेबांच्या वतीने स्पर्धा संपन्न होताना आपण पाहतोय गेल्या 2 वर्ष खूप मोठं स्वप्न होतं त्यांचं की आपल्या या मैदानावरती आपल्या नावाने एखादी स्पर्धा या ठिकाणी जरूर संपन्न व्हावी. आणि त्या स्पर्धेचं नामकरण आपण पाहिलं तर आपल्याच नावाने इथं मात्र जरूर स्पर्धा ठेवली. मात्र ग्रामस्थ मंडळाची साथ त्यांना लाभलेली आहे. कारण नामकरणामध्ये सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक असं नामकरण या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतंय. आणि स्वप्न साकार होत असताना आज तिसऱ्या रात्रीमध्ये ही स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळू शकेल. सुनीत पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आहे. 4 बॉल समाप्त झालेले आहेत. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आर्यन पाटील पाहायला मिळतो. 42 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. 50चा आकडा पहिल्या मॅच मध्ये पार केला जाईल का इथे मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाला. ज्या संघाने 3 षटकामध्ये 37 धावा केल्या त्या संघाला मात्र इथे कमी धावसंख्येमध्ये रोखण्यामध्ये यशस्वी झालाय. हा सुद्धा जेल टिपला जाईल का नाही इथे मात्र फलंदाज या ठिकाणी जरूर या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय. चौकाराचा इशारा आलाय. येस 4 धावा आहेत. आणि पहा इथे आम्ही विनंती करीत आहोत आमचे अतिथी मान्यवर गुरुनाथ शेठ पाटील साहेब आणि कुणाल शेठ पाटील साहेब यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. दररोज पाहुण्यांची खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती आपण पाहतोय. त्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण आपल्या तोंडरे टीमला सुद्धा खूप मोठा सपोर्ट आहे. तर दुसऱ्या बाजूला पेंदर टीमचे सुद्धा खूप मोठे समर्थक आपल्याला या मैदानावरती उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. या बॉलवरती मात्र पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकत शेचलित धावसंख्या नोंदवली. थोडीशी या ठिकाणी द्विधा मनस्थिती झाली. कन्फ्युजन झालं. बॉलवर फटका कशा प्रकारचा खेळायचा इथे मात्र आर्यनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आणि या बॉलवरती मात्र या ठिकाणी वाईटचा इशारा पहा. सिंगल प्लस धावसंख्या नोंदवली जाईल. धावसंख्येत पुढे सरकत असताना इथे मात्र आपल्याला 48 धावसंख्या पाहायला मिळू शकेल. अजूनही संधी असेल पेंदर टीमला की इथून पुढे 50चा आकडा त्यांच्या माध्यमातून पार केला जाऊ शकतोय. मात्र येणाऱ्या चेंडूवरती प्रत्यक्षच्या माध्यमातून कशा प्रकारचा खेळ होऊ शकेल. 5 बॉलवरती 10 धावा आलेल्या आहेत. उर्वरित 1 बॉल शिल्लक आहे. 48 धावसंख्या इथे मात्र नोंदवली गेली आहे. शेवटचा ती बॉल सुनीतचा या बॉलवरती चकवलं. स्लोअर फेकला थोडासा या ठिकाणी शॉर्ट पिच फेकला. त्या बॉलवरती मात्र फटका कन्वर्ट करू शकला नाही. इथे मात्र धाव 22च्या स्वरूपात आले 1 आणि 49 धावा नोंदवत असताना 50 धावा चेस करायच्या आहेत. ते मात्र येणाऱ्या 17 मध्ये राधाकृष्ण तोने टीमला. गावदेवी आदित्य 11 संघ 1 नंबर. गावदेवी आदित्य 11 संघ 1 नंबर. मदन मते कानपोलीचा सरपंच आहे स्पॉन्सर. जात आहोत सन्मानाकडे. नुकताच उपस्थित झालेले मान्यवर साई ट्रॉफीचे यशस्वी आयोजक आणि ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेसाठी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती लाभलेले आहे ते A1 कट्टा ग्रुपचे मच्छिंद्रजी पाटील साहेब तोंडे यांना मी ते इन्व्हाइट करत आहे की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. यापुढील सन्मान आहे या स्पर्धेमधील आमचे एक कल्पक बुद्धिमत्व मदनजी मते साहेब यांच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. A1 कट्टा ग्रुपचे आणि साई ट्रॉफीचे यशस्वी आयोजक मच्छिंद्र शेठ पाटील तोंडरे ज्यांच्या माध्यमातून आपण नुकताच पाहिलं की तोंडरे नगरीमध्ये आपल्याला साई ही ट्रॉफी पाहायला मिळाली. एक दर्जेदार अशी क्रिकेटची स्पर्धा जिकडे आपण प्रत्येकी खेळाडूंसाठी देखील स्टँड पाहिले, प्रेक्षक वर्गासाठी स्टँड पाहिले आणि संपूर्ण मी म्हणेन लाईव्ह सुविधा सोडल्यानंतर संपूर्ण मालमत्ता त्यांनी आपली अगदी आपण घरच्या शेतीप्रमाणे त्या स्पर्धेसाठी अगदी लावली होती. ते आमचे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व मच्छिंद्र शेठ पाटील साहेब यांचा इथे सन्मान झालेला आहे. त्यानंतर पुढील सन्मान असणार आहे दिलीप शेठ पाटील तोंडरे. A1 कट्टा ग्रुपमधून आहेत दिलीप शेठ पाटील तोंडरे यांना मी इन्व्हाइट करत आहे की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. नाता पाटील साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते इथे सन्मानित करायचं आहे. सन्मान करायचा आहे दिलीप शेठ पाटील तोंडरे यांचा. टॉससाठी या गावदेवी शिवशंभ आदोई आणि त्यांच्या विरोधामध्ये पालेश्वरी पाले दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. सन्मान केला जातोय अतिथी मान्यवर आदरणीय दिलीप शेठ पाटील तोंडरे यांचा. त्यानंतर पुढील सन्मान आहे संदीप पाटील साहेब यांचा. संदीप पाटील साहेबांचा आपण इथे सन्मान करत आहोत. मी त्यांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचंय.
संदीप पाटील साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. एक यंग डॅशिंग डायनामाइट व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहू शकतो. स्पर्धेमध्ये भिंतीवरती अगदी समयसूचकता असलेलं घड्याळ देऊन इथे हा सन्मान केला जात आहे. सरपंच ट्रॉफीचे आमचे आयोजक लोकनियुक्त सरपंच मदनजी दोंडीराम मते साहेब आणि तसेच रोहिदासजी मते साहेब यांच्या वतीनं हा सन्मान आपण पाहतोय मंचावरती केला जातोय. संपूर्ण A1 गट्टा ग्रुप आणि मामा परिवार आज या स्पर्धेसाठी उपस्थित झालेला आहे. त्यापैकी पुढील सन्मान आहे गुरुनाथ शेठ पाटील साहेबांचा. PD पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय की आपण हा सन्मान देण्यासाठी यायचे. सन्मान केला जाईल गुरुनाथ शेठ पाटील साहेबांचा. सन्मान केला जातो या PD पाटील साहेबांच्या वतीनं. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आपल्याला विजिट देताना पाहायला मिळते आणि त्यांच्या खरं तर सर्वांच्या एकजुटीनं आपल्या सर्वांच्या भेटीला येणारी स्पर्धा. एरवी 3 संस्मरण आपण पाहिले जे डे फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळाले. या वर्षीचं संस्मरण आपण पाहतोय जे नाईट फॉर्मॅटमध्ये आहे आणि हा पाहुण्यांचा जिव्हाळा आपण पाहतोय अगदी या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. यापुढील सन्मान आहे रोशनी एंटरप्राइजेसचे सर्व जयवंत पाटील साहेब. मी त्यांना इन्व्हाइट करत आहे की आपण यायचं आहे सन्मान घेण्यासाठी. आदरणीय व्यक्तिमत्व जयवंत पाटील साहेबांचा हा सन्मान आपण इथे करत आहोत. क्रिकेटवरती अफाट प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आणि नियमितपणे आपण पाहिलेलं आहे की ज्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धांना व्हिजिट केली जाते आणि अगदी आपण पाहतो की त्या स्पर्धांना व्हिजिट देत आपल्या जीवनातील अमूल्य वेळ त्या स्पर्धांसाठी खर्चिक घालतात आणि खास करून क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचं जास्त आपण पाहतोय लक्षवेधी भूमिका असे व्यक्तिमत्व. यापुढील सन्मान आहे तुळशीरामजी पाटील साहेबांचा. मी त्यांना इन्व्हाइट करत आहे की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. रघुनाथजी मते साहेबांच्या वतीनं सन्मान केला जाईल. सन्मान केला जातो या तुळशीराम पाटील साहेबांचा. A1 गट्टा ग्रुपमधून बिलॉंग करतात आणि खास करून आमच्या स्पर्धेचे आयोजक मग त्रिमूर्ती आहे ज्यामध्ये रोहिदास मते असतील, ज्यामध्ये अरुण मते असतील, ज्यामध्ये आमचे लोकनियुक्त सरपंच मदनजी मते साहेब असतील. यांच्या खरं तर वतीनं हा मानसन्मान दिला जातोय. ग्रामस्थ मंडळ कानपोली यांच्या वतीनं हा मानसन्मान दिला जातोय. मान्यवरांचा हा सन्मान सोहळा आपण मंचावरती पाहत आहोत. पुढचा सन्मान आहे विनोदजी पाटील साहेबांचा. आदरणीय व्यक्तिमत्व विनोदजी पाटील साहेब यांना मी विनंती करत आहे की आपण सन्मान घेण्यासाठी यायचे. A1 गट्टा ग्रुप संपूर्ण A1 गट्टा ग्रुप संयुक्त सन्मान घ्यावा अशी पाहुण्यांची इच्छा आहे. आपण A1 गट्टा ग्रुपकडे जातोय. तोंडरे गावामधील एक प्रसिद्ध संस्थान ज्याचं नाव आहे A1 गट्टा आणि A1 गट्टा ग्रुपचे आमचे संपूर्ण मेंबर्स त्यांचा सन्मान आपण इथे करत आहोत. मी सर्वांना विनंती करेन की आपण ग्रुपमध्ये फोटो सेशन करायचं, त्यामुळं आपण हा सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. नवनाथजी पाटील असतील, बाबूरावजी पाटील असतील, विनोदजी पाटील असतील, हे संपूर्ण मेंबर्स आपण पाहतोय. यांचा हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. माहीची उपदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना अगदी आपण पाहतोय घड्याळ देऊन इथे मात्र सन्मानित करण्यात येत आहे. आणि हा सन्मान सोहळा मंचावरती मोठ्या थाटामाटानं पार पडतो. आनंदाचे डोही आनंदी तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. या आनंदामध्ये आज आपण भिजून जाऊ, डुंबून जाऊ, नाहून जाऊ आणि या सरपंच व ग्रामस्थ मंडळ ट्रॉफीचा आपण मनसोक्त आनंद घेत आहोत. आणि ती स्पर्धा आपण इथे पाहू शकतोय. A1 गट्टा ग्रुप यांच्या माध्यमातून आभार मानले जात आहेत. आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. उपस्थित मान्यवरांचं आम्ही ते स्वागत करत आहोत. बाबूरावजी पाटील साहेबांना आम्ही ते इन्व्हाइट करत आहोत की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. यापुढील सन्मान मूर्ती आहेत बाबूरावजी पाटील साहेब. सन्मान सुरू करायचा आहे. बाबूरावजी पाटील साहेबांना इथे सन्मानित करण्यात येईल आणि हा सन्मान असणार आहे त्यांचा. हॅलो, थँक्यू सो मच आकाश सर. आपण बोलतोय गावदेवी आदित्य 11 क्लब क्रिकेट क्लब कानपोली यांच्या संयुक्त विद्यमानाने ऑर्गनाइज या ठिकाणी सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक
पहिला सामना आजच्या या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जीवा 11 गावदेवी पेंदर आणि त्यांच्या विरोधात राधाकृष्ण 11 टोंडरे अशी लढत आपण या ठिकाणी मॅच मध्ये एन्जॉय करतोय. प्रथम फलंदाजी करत असताना जीवा 11 गावदेवी पेंदर टीमनं धावा बनवल्यात त्या 49 आणि 50 धावा संख्येचं लक्ष ठेवलंय ते राधाकृष्ण टोंडरे टीम समोर. सलामीची जोडी मैदानात आहे. आकाश पाटील आणि सूरज पाटील. पहिल्या बॉलवरती व्हाईट बॉल आपण पाहिला, त्यानंतर डबल धाव 3 धाव संख्या पोहोचली आहे ती टोंडरे टीमची. आदरणीय व्यक्तिमत्व गोमेशजी पाटील साहेब आणि अरुणजी पाटील साहेब यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे आणि तसेच गुरुनाथ शेठ पाटील साहेब यांनाही विनंती आहे की आपण देखील मंचावरती यायचं. एक सन्मान आपण इथे करत आहोत. जे आमचे नुकताच उपस्थित झालेले मान्यवर आदरणीय भगवानजी टेंबे साहेब यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचा. सन्मान आहे भगवानजी टेंबे साहेबांचा. तोंडरेमधून आज आपण पाहतोय अगदी कानपोलीच्या क्रीडानगरीमध्ये आझाद मैदानावरती ते उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा हा सन्मान सोहळा आपण पाहतोय मंचावरती. आणि तसेच क्रिकेटमधील एक आदर्श व्यक्तिमत्व भाया नावानं प्रसिद्ध असलेले आमचे अतिथीगण आदरणीय सचिन शेठ पाटील यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती येण्याची अगत्य कृपा करायची आहे. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. चला आदर मेघनाथजी पाटील साहेब आणि गुरुनाथजी पाटील साहेब तसेच कुणालजी पाटील साहेब तोंडरे या सर्वांना विनंती आहे की आपण मंचावरती येण्याची कृपा करायची आहे. आमचे लाडके अतिथी मान्यवर आहेत, आदरणीय व्यक्तिमत्व आहेत, श्रीमान व्यक्तिमत्वांना सर्वांना विनंती आहे की आपण या वेलकम ऑन द स्टेज. आपलं स्वागत आहे. चला विनंती आहे ती म्हणजेच टीम आदई संघाच्या संघनायकाला त्वरित आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची. तेरा धावा झालेत राधाकृष्ण तोंडरे विरोधामध्ये पेंदर. दोघांमध्ये आपण पाहतोय हा सामना गावदेवी पेंदर आणि राधाकृष्ण 11 तोंडरे. पाठलाग आपण जर पाहिला पहिल्या हाफमध्ये धावा झाल्या 49 आणि 50 धावांचा अगदी आपण पाहतोय आता टार्गेट सेट केलेला आणि त्यामध्ये पाठलाग करत असताना पहिल्या 4 बॉलमध्ये 13 धावा टीम तोंडरेनं जमा केल्या, ज्यामध्ये 4 मध्ये 12 आकाशच्या नावावरती आहेत. सूरज पाटील आतापर्यंत संधी मिळाली नाहीये. या स्पर्धेसाठी आपण पाहतो आमचे एक लाडके व्यक्तिमत्व हरिभक्त पारायण दिलीप बुवा पाटील यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन या स्पर्धे माध्यमातून आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. हॅलो, शेवटचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, फिल्डिंग फार चांगली पाहायला मिळाली आहे. एक सिंगल, माफ करा शेवटचा नाही 5वा बॉल या ठिकाणी आपण पाहिलाय. 5व्या बॉलवरती सिंगल रन आणि सिंगलच्या साह्याने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती. 50 धावांच्या ठिकाणी पाठलाग करायचं सेकंड बॅटिंग करत असताना राधाकृष्ण टोंडरे टीमला सलामीच्या जोडीचा चांगला खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. आकाश वैयक्तिक 5 बॉलवरती 13 धावा संख्येवरती बॅटिंग. सूरज पाटीलच्या वाटेला अजून बॉल आले नाहीयेत. यावेळेला खूप चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून बॉलला पाठवलाय. गरंगलच चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. लास्ट बॉल वरती आला हा दणदणीत चौकार. हॅलो, पहिल्या ओव्हरनंतर टोटल धावा धावफलकावरती लागल्यात त्या 18. ऑन स्क्रीन वरती आपण पाहताय एसके हॉटेल, अर्थातच आपण पाहिलं तर तलोजा MIDC मध्ये हॉटेल आहे. तंदूर कबाब आणि बिर्याणी हाऊस साठी देखील
प्रसिद्ध असे हॉटेल व्हेज थाली, मच्छी थाली, त्यानंतर मटन थाली देखील या हॉटेलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एसके हॉटेल. दुसऱ्या ओव्हरला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती पंकज कोपरकर आला गोलंदाजी मार्कवरती. आपण पाहतोय की राधाकृष्ण टोंडरे आणि गावदेवी जीवा 11 गावदेवी पेंदर अशी बिग फाईट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 18 धावा पहिल्या ओव्हरमध्ये टोटल आल्यात. पहिलाच बॉल क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली आहे. सूरज पाटील 1 बॉल 4 धाव संख्येवरती. त्यानंतर आकाश आपण पाहिलं तर 6 बॉल 13 वरती खेळतोय. चांगली फलंदाजी, चांगली पार्टनरशिप होत चालली आहे. हा चेंडू रक्षात्मक पवित्र, चांगला फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलं. चौकार 4. चौकार आलाय. सरळ बॅट न भुया करत खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला चेंडू चालला. एकदा वेगाने कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरीचा प्रयत्न देखील सक्सेस ठरलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावा या बॉलवरती निश्चितपणे मिळतील आणि 2च्या बरोबरनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 24 वरती. 24 लॉस ऑफ 0 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिलं षटक संपलं. 1.3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. ऑन साइडला फटका, जमीन लगतचा कार्पेट लेवलचा फटका. एक धाव कंप्लीट. पुढच्या दुसरीचा प्रयत्न होईल का? आणि दुसरीचा प्रयत्न धावून कंप्लीट. बॅकअप देखील मागच्या बाजूला आपण चांगला पाहायला मिळतोय. 2 धावा मिळतील. 2च्या बरोबरीने संघाची धावसंख्या झाली आहे ती 26 वरती. 50 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टोटली 26 धावा आतापर्यंत राधाकृष्ण टोंडरे टीमच्या धावफलकावरती लागल्यात. चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी, चांगली सुरुवात या ठिकाणी झाली आहे ती टोंडरे टीमची. सूरज 4 धावसंख्येवरती आणि आकाशची आपण बॅटिंग पाहिली तर फार चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे. 9 बॉल आणि 21 वरती तो बॅटिंग करतोय. यावेळेला मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, फटका फसला. फिल्डरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. कुठलीही चुकी होत नाहीये फिल्डर कडून. पहिला धक्का मिळतोय तो राधाकृष्ण टोंडरे टीमला. यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 3000 रुपयाचं आर्थिक डोनेशन, आर्थिक स्वरूपाची मदत आली आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय. पहिला विकेट, पहिला धक्का मिळाला तो टोंडरे टीमला. आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी झाली होती या फलंदाज आकाश पाटीलच्या माध्यमातून. 9 चेंडू आणि 21ची इनिंग त्याने साकारली आणि त्यानंतर मात्र तो मोठा फटका लगावण्याच्या प्रयत्नात बाद झालाय. 26 वरती हा पहिला झटका मिळालाय तो टोंडरे टीमला. नवीन फलंदाज सुनीत पाटील आपल्याला ऑन स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल. पंकजचा या षटकातील हा शेवटचा बॉल. 5 बॉलवरती आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली आहे. हा चेंडू हलक्यात ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला जातोय परंतु एक धाव ही रोखू शकत नाहीये. दुसऱ्या ओव्हरची होईल सांगता. 2 ओव्हर नंतर आपण पाहिलं तर 27 धावा धाव फलकावरती लागल्यात त्या टोंडरे टीमच्या आणि इथून आता 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी गरज आहे ही 23 धावसंख्येची. आदई गावदेवी शिवसंभ स्पोर्ट्स आदई टीमच्या कॅप्टनला कॉल असेल की आपण टॉस करण्यासाठी लगेच टॉस बॉक्स मध्ये या. सन्माननीय अनिल शेठ पाटील आणि लक्ष्मण शेठ पाटील कानपुली गावचे या स्पर्धेसाठी
या ठिकाणी उपस्थित राहिले, दाखल झाले. त्यांचं देखील सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. गावदेवी आदित्य 11 क्रिकेट क्लब कानपोली यांच्या संयुक्त विद्यमानाने अर्थातच विद्यमान सरपंच मदनजी मते साहेब यांच्या नावाची ही टुर्नामेंट आपण पाहतोय. फार मोठी टुर्नामेंट. अगदी आज या स्पर्धेचा तिसरा दिवस. 2 दिवस ही टुर्नामेंट पार पडली आहे. तिसऱ्या दिवसातील पहिलीच मॅच आपल्याला पाहायला मिळाली आहे. राधाकृष्ण 11 टोंडरे आणि जीवा 11 गावदेवी पेंदर. 50 धावा पेंदर टीमनं 5 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर बनवल्या होत्या. 49 बनवल्या होत्या. 50चं आव्हान होतं. आतापर्यंत 2 ओव्हर कंप्लीट झाल्यात. 27 टोटल आहे. इथून मात्र 18 बॉल आणि 23ची गरज. क्रिश कोपरकर नवीन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनं कट करण्याचा प्रयत्न होता. वेगानं चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला जातोय. चांगल्या चेंडूची सांगता पाहायला मिळाली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर अगदी पेस फास्ट बॉल आपल्याला आज पाहायला मिळाला. धाव मिळत नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. सुनीत पाटील हा फलंदाज स्ट्राईक एंड वरती आहे. यावेळेला हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न व्ही आकारात समोरच्या दिशेने गोलंद आपण पाहिलं तर चेंडूने क्षेत्ररक्षकाला थोडीशी हुलकावणी दिली, चकवा दिलाय आणि बॉल जाईल सीमारेषा पार. येईल हा चौकार. मिसफिल्डचा चौकार आलाय. थोडीशी खराब फिल्डिंग आपण त्या ठिकाणी पाहिली आहे. यावेळेला लेट कट करण्याचा प्रयत्न. अगदी बॉल हा देखील वेगाने पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी क्रीजची आपण पाहतोय. पहिला बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळला, त्यानंतर कट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. 15 चेंडू बाकी आहेत आणि 19ची गरज. यावेळेला स्मॅश करण्याचा प्रयत्न. संघ तसेच मेघनाथजी पाटील साहेब आणि त्याच सोबत आमचे कैलासजी पाटील साहेब यांना विनंती आहे की आपण मंचावरती येण्याची कृपा करायची. या आपलंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. A1 कट्टा ग्रुप आपली वाट बघतोय आणि आमचे या स्पर्धेचे संकल्पक मदनजी मते साहेब यांच्याकडून हा आग्रहाचा निमंत्रणाचा कॉल तुमच्यासाठी दिला जातोय. आक्रमक फलंदाजी. अगदी फार चांगला फटका आपण सुनीत पाटीलच्या बॅटमधून पाहिला. षटकार. चेंडू थोडासा अगदी अशाभूत नजरेनं बॉलला लीव केलं. सुनीतला वाटलं की बॉल कदाचित वाईड आहे की काय, परंतु अगदी लाईनच्या आतमधून जाणारा चेंडू पंचांनी मात्र कोणत्याही प्रकारे इशारा दिला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील त्याच पद्धतीचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. वेगाने बीट केलं जात आहे. चांगलं कमबॅक क्रीजच्या माध्यमातून या चेंडूवरती झालाय. शेवटच्या बॉलवरती धाव एकही येत नाहीये. 3 ओव्हरचा खेळ मात्र संपलाय. 37 धावा धावफलकावरती लागल्यात. 1 विकेट गेली ती टोंडरे टीमची. इथून 12 बॉल बाकी असतील आणि विजयासाठी 13 धावसंख्येची गरज. आपण व्हायचं जर आला नाही तर मग 2 धावांची पेनल्टी देण्याचा आयोजक निर्णय घेतील. आदई टीमला हा शेवटचा कॉल आहे. पहा, पहिला बॉल पडण्याच्या अगोदर आपण या टॉस करण्यासाठी पालेश्वरी पाले टीमचा कॅप्टन दाखल आहे. शिवशंभू आदई टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी लगेचच या. 12 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 13 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी कशी होईल यावरती पूर्णपणे या मॅचचं चित्र असेल. सुनीत पाटीलला आपण पाहिलं तर 1 षटकार 1 चौकार लगावलाय. 7 बॉलवरती 11 धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय. सूरजच्या वाटेला फक्त आतापर्यंत 1 बॉल आलाय आणि 1 बॉलवरती त्यानं चांगली कामगिरी केली आहे. चौकार लगावलाय. 37 धावा एकूण धावसंख्येवरती आपण पाहतोय. 12 चेंडू 13ची गरज. जीवा 11 गावदेवी पेंदर टीम कडून गोलंदाजी मार्कवरती या 4थ्या ओव्हरसाठी गोलंदाज आपण पाहतोय समाधान भोईर. टीमचा कर्णधार, टीमचा कॅप्टन आणि निश्चितपणे एक चांगला खेळाडू आहे. आपण चांगल्या टुर्नामेंटमध्ये या खेळाडूचा खेळ पाहिला आहे. 12 चेंडू 13ची गरज. शॉर्ट रनअप आपल्याला त्याचा पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल अपील झाली. लाऊड अपील पाहायला मिळाली.
शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडू जात असताना फिल्डिंग चांगली झाली आहे. सिंगल मिळेल, सिंगलनं फक्त स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळेल आणि सिंगलच्या बरोबरनं 38 धावा लागला धाव फलकावरती. एक सिंगल मिळते 38 वरती टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. 11 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी गरज असेल ती 12 धावा संख्येची. परत एकदा कट करण्याचा प्रयत्न, वारंवार कटचे फटके मारण्याचे प्रयत्न होत आहेत. यावेळेला बॅटची कट लागली आहे. विकेट किपरनं कुठलीही चुकी केली नाहीये. चांगला जेल सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपलाय आणि दुसरा झटका मिळतोय तो तोंडरे टीमला. फलंदाज बाद. समाधान भोईरची चांगली गोलंदाजी. 2 बॉल आतापर्यंत फेकलेत. एक धाव पहिल्या बॉलवरती मिळाली होती. त्यानंतर दुसरा बॉल कट करण्याचा प्रयत्न आणि बॅटची कट लागून विकेट किपरनं कुठली चुकी केली नव्हती. फलंदाज मात्र झालाय बाद. 10 चेंडू इथून बाकी असतील. 12 धाव संख्येची गरज. नवीन फलंदाज आदी पाटील स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 विकेट गेल्यात. 38 धाव संख्या. इकॉनॉमिकल गोलंदाजीची गरज आहे आता पेंदर टीमला. अगदी समाधान टीमचा कॅप्टन आपण पाहतोय. टीमची जिम्मेदारी घेऊन आता गोलंदाजी मार्कवरती आलाय. इथून समाधानला मी तर म्हणे 2-3 धावांचं षटक टाकून एखाद दुसरी विकेट अजून मिळवावी लागेल. कदाचित पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर थोड्या धावा कमी झाल्या पेंदर टीमच्या आणि त्याच कमी धावांचा डिफेंड करत असताना मी तर म्हणेन थोडासा प्रेशर दबाव सुरुवातीच्या गोलंदाजावरती जाणवला. सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या. त्यानंतर दुसऱ्या गोलंदाज पंकजनं 9 खर्च केल्या. तिसऱ्या गोलंदाज क्रिशनं 10 दिल्या. सर्वांनी थोडीशी मी तर म्हणेन महागडी गोलंदाजी केली आहे. 10 चेंडू आणि 12ची गरज. आदी पाटील असे स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पंचांचं बोट वर. आणखीन एक झटका. फलंदाज आल्या पावली माघारी परततोय. आदी पाटील होईल बाद. मी सुरुवातीला सांगितलं होतं की समाधान या गोलंदाजाच्या हातामध्ये आता टीमची कमान आहे. टीमची जिम्मेदारी आहे. जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन चांगली गोलंदाजी त्यानं 3 बॉलवरती केली आहे. 2 विकेट मिळवल्यात. 1 सिंगल रन खर्च केली आहे. इथून 9 चेंडू बाकी आहेत आणि 12ची गरज. 3 विकेट गेल्यात. नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक एंडवरती रोशन पाटील आपल्याला पाहायला मिळेल. सूरज आपण पाहिलं तर सलामीला आलाय. अजूनही नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. 2 बॉल फक्त त्याच्या वाटेला आल्यात आणि 4 धावा संख्येवरती तो फलंदाजी करतोय. मॅच टर्न करण्याची क्षमता असलेला गोलंदाज समाधानला आपण पाहतोय. अजून देखील 3 बॉल चांगले टाकलेत. 3 चेंडू अशाच प्रकारे टाकण्याची गरज आहे. हा चेंडू यावेळेला दांडी गुल केली. व्हॉट बॉल. विकेट हॅट्रिक मिळती. खूप चांगली गोलंदाजी. फलंदाजाला क्लीन बोल्ड केलाय. फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजी. अगदी योग्य टप्प्यावरती आणि परफेक्ट नियंत्रणात असलेली गोलंदाजी समाधानची झाली आहे. फक्त ती 1 धाव खर्च केली आहे आणि 3 विकेट हॅट्रिक देखील दाखल केली आहे ती समाधान या गोलंदाजानं. शेवटचे आता 8 बॉल बाकी आहेत आणि 12 धावा संख्येची गरज. रोशनी एंटरप्राइजेसचे सर्वा आमचे अतिथी मान्यवर आदरणीय जयवंत शेठ पाटील यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही लोकनियुक्त सरपंच मदनजी मध्ये आणि गावदे क्रिकेट संघ कानपोली यांच्या वतीनं तसेच ग्रामस्थ मंडळ कानपोली यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करीत आहोत. पहिला चेंडू फेस करत असताना फलंदाज राकेश पाटीलला आपण पाहिला. बॅटची कट लागून चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने मात्र गेला होता. 1 सिंगल या चेंडूवरती मिळाली आहे. सिंगलच्या बरोबरीनं धावा संख्या वरती आणि आता आपण पाहिलं तर 7 बॉल बाकी आहेत आणि 11ची गरज. शेवटचा चेंडू. शेवटच्या बॉलवरती स्मॅश हिट करण्याचा प्रयत्न. फिल्डर
11 धावसंख्येची. यापुढील सामना असणार आहे पालेश्वरी पाले आणि गावदेवी शिवशंभू आदई या दोन संघांच्या दरम्यान आपण पुढचा सामना पाहत आहोत. मॉडिफाईड टॉस आहे, 5 षटकांचा सामना राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. 5 षटकांसाठी तुम्हाला 4 गोलंदाज, एका गोलंदाजासाठी 2 षटक टाकण्याची मुबलक मुभा आहे आणि बाकी रेग्युलर नियमावलीनुसार आपण ही स्पर्धा कव्हर करत आहोत. कंपल्सरी धावा चेस करणं स्पर्धेचा नियम आहे. हेडची मागणी आहे आणि हेड येतो. यस, टॉस जात आहे तो म्हणजेच टीम आदईच्या बाजूने. निर्णय फक्त अपेक्षा राहील, बाकी सामना सुरू आहे. यस, फिल्डिंग स्वीकारलेलं आहे. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. तसेच आपण एका सन्मानाकडे आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं. गुणनाथ शेठ पाटील साहेब नुकताच उपस्थित झालेले आमचे मान्यवर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय, ज्यांची आपल्याला उपस्थिती प्रार्थनीय होती, ते आमचे अतिथीगण आदरणीय गुणनाथ शेठ पाटील साहेब यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. स्पर्धेचे आयोजक मदनजी मते साहेब, लोकनियुक्त सरपंच, हे टॅग जे आपल्या खरं तर छातीवरती बिंबवत आहेत आणि जनतेनं पसंत केलेला एक आदर्श सरपंच, A1 क्वालिटीचा सरपंच अर्थातच मदनजी मते साहेब यांच्या वतीनं हा सन्मान मंचावरती केलेला आहे. थँक्यू सो मच. शेवटच्या षटकाला होईल सुरुवात. शेवटचा गोलंदाज 5व्या षटकासाठी या पंकज कोपरकर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. समाधानची झालेली अफलातून गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीच्या बेसवरती मी तर म्हणेन जिवा 11 गावदेवी पेंदर टीमने या मॅचमध्ये कमबॅक केलाय. जिथे 12 बॉल आणि फक्त 13 धावसंख्येची गरज होती, तिथे गोलंदाजी समाधानाने काय दर्जेची केली आहे. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 4 महत्वपूर्ण विकेट मिळवल्यात. शेवटचे 6 बॉल बाकी आणि 11 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू गोलंदाज या ठिकाणी सज्ज आहे. पहिल्याच बॉलवरती या कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वलटून खेळण्याचा प्रयत्न. एकदा वेगाने कंप्लीट, दुसरीसाठी सरसावलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा देखील सहजरित्या धावून कंप्लीट झाल्यात. 2 धावा या चेंडूवरती निश्चितपणे मिळतील आणि आता समीकरण असेल ते 5 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. पहिलीच लढत आजच्या रात्री ते आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी आदित्य क्रिकेट क्लब कानपोली यांच्या संयुक्त विद्यमानाने सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक 2025 अर्थातच विद्यमान सरपंच स्पर्धेचे मुख्य आयोजक मदनदादा मते यांच्या नावाची ही टुर्नामेंट. हा चेंडू बॅकफुटवर देऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतो, हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळेल ती तोंडरे टीमला आणि आता एक्स्ट्रा धावा खर्च करण्याची गरज नाहीये. ही वेल नाहीये पंकजला, कारण सुरुवातीला आपण पाहिलं तर सुरुवातीच्या 3 षटकामध्ये बऱ्याचशा धावा बहाल केल्या गेल्यात. पंकजने देखील थोडीशी महागडी गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये केली आहे. 5 बॉल 8ची गरज. यावेळेला सरळ ड्राईव्ह पाहायला मिळालाय. वेगानं बॉल चाललाय लॉंग ऑफ कडे. एक धाव मिळतीये. दुसरीचा प्रयत्न आंगलट आलाय. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक झटका मिळतोय तो टोंडरे टीमला. फलंदाज बाद. कैलासवासी अनिकेत गुणनाथ पाटील यांच्या अगदी आपण पाहतोय स्मृतीची आठवण म्हणून तोंडरेमधून आपल्याला 1000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं आपण नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया आणि तसेच गुणाजी पाटील साहेब यांच्या वतीने स्पर्धेसाठी 1000 म्हणजे 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. या मान्यवरांचं आम्ही ते स्वागत करत. बघा परत एकदा आपण बक्षिसाची अनाउन्समेंट करत आहोत. राकेशनं जर सामना जिंकवला तर निलेश पाटील यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. स्ट्राईक एंड वरती आपण राकेशला पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी, अगदी चांगल्या टप्प्यावरती आणि वेगावरती नियंत्रण असणारी गोलंदाजी पंकज कोपरकरची आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल रन फक्त मिळेल
सिंगलनं धाव फलक पुढे जाईल. 44 धावा 44 धावा धाव फलकावरती लागतील. 3 चेंडू इथून बाकी असतील आणि 6 धावा संख्येची गरज. अर्थातच एक बिग हिट पाहिजे तो फलंदाजी करणाऱ्या तोंडरे टीमला. तो बिग हिट येईल का की पंकज कोपरकर तीनही चेंडू अगदी चांगल्यारीत्या हाताळेल ते आपल्याला पाहावं लागेल. कौतुक करावं लागेल. अगदी गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल पेंदर टीमच्या. कारण ज्या वेळेला बरेचसे संघ हा सामना सोडून देतात 12 बॉल 13ची गरज होती आणि त्या ठिकाणी गोलंदाज स्वतः कॅप्टननं येऊन कॅप्टन्सी गोलंदाजी केली होती. फक्त अवघ्या आपण पाहिलं तर 2 धावा खर्च करत 4 विकेट त्यानं मिळवल्या आणि तिथूनच मी म्हणेन मॅचला कलाटणी मिळाली की काय आणि सामना मी तर म्हणेन थोडासा का होईना सध्या तरी पेंदर टीमच्या बाजूने. 3 बॉल आणि 6ची गरज. 3 बॉल 6ची गरज. बिगिट करण्याचा प्रयत्न वारंवार मैदानात चालू आहेत परंतु बॅटच्या फ्लो मध्ये बॉल येत नाहीयेत. या वेळेला देखील एक सिंगल रन फक्त मिळेल. सिंगल स्ट्राईक रोटेट होईल. राकेश पाटील असतील स्ट्राईक एंडवरती. 2 चेंडू आणि 5 धावा संख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी 5 धावा बनवायच्यात. दोन्ही बॉल अगदी महत्वपूर्ण असतील. कदाचित हा बॉल जरी डॉट आला तरी 1 बॉल 5 राहतील म्हणजे मोठाच फटका पाहिजे इथून. हा चेंडू या मॅच मध्ये फार इम्पॉर्टंट बॉल असेल. राकेश पाटील यांच्यावरती पूर्णपणे तोंडरी टीमची जिम्मेदारी आहे. ऑन साइडला वेगानं बॉल टाकलाय. दांडी गुल केली. त्रिफला उद्ध्वस्त. काय प्रकारे चेंडू फेकलाय गोलंदाज पंकज कोपरकरनं. फलंदाज राकेश पाटील या बॉलवरती होतील बाद. कमबॅक केलाय. मी मागाशी देखील सांगितलं ज्या ठिकाणी समाधानने गोलंदाजी केली समाधानच्या गोलंदाजीवरती अवघ्या 2 धावा आल्या तिथून मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर गावदेवी पेंदर संघ हा या मॅच मध्ये 1 पाऊल थोडासा पुढे आला आणि त्यानंतर मात्र गोलंदाज पंकजनं देखील त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी केली आहे. 1 बॉल बाकी आहे. 5ची गरज. कोणता फलंदाज आता स्ट्राईक एंड वरती असेल आणि 1 बॉल वरती 5 म्हटल्या तर मग मोठा फटका पाहिजे. 6 पाहिजेत कारण कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. जरी चौकार आला तरी देखील गावदेवी पेंदर संघ या मॅच मध्ये विजयी होऊ शकतो. म्हणजे षटकार पाहिजे. बिग हिट पाहिजे. मोठा फटकाच पाहिजे सामना जिंकण्यासाठी तो राधाकृष्ण तोंडरे टीमला. प्रितेश पाटील स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. थोडीशी टीम मीटिंग समाधान भोईर आणि या गोलंदाजच्या माध्यमातून घेतली जाते. फिल्डिंग मध्ये चेंज नाहीये तशीच फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते कारण 1 बॉल आणि 6ची गरज म्हटली तर मग अटॅकिंग फिल्डिंग लावण्याची गरज नाही. षटकारच पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत जरी चौकार आला तरी देखील गावदेवी पेंदर संघ हा सामना जिंकू शकतो. हाय व्होल्टेज आणि काठीभरा मुकाबला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 बॉल आणि 5ची गरज. काय घडेल. गोलंदाजी पंकजची चांगली होईल की फलंदाज मोठा फटका लगावेल. यावेळेला काय अफलातून निर्धाव चेंडू केली समाधाननं. शेवट आणि इथून सामना जिंकलाय जीवा भोईर आणि त्यानंतर गावदेवी पेंदर टीमनं. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन पेंदर टीम. ग्रेट मॅच. आपण जात आहोत सन्मानाकडे. नुकताच उपस्थित झालेले मान्यवर आमचे अतिथीगण आदरणीय लक्ष्मण शेठ पाटील साहेब यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय व्यक्तिमत्व लक्ष्मण शेठ पाटील साहेब यांना विनंती आहे की आपण सन्मान घेण्यासाठी यायचं. नुकताच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली मान्यवरांची आणि आपण पाहतोय की अगदी ती उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा पण सन्मान करतोय. एक दर्जेदार अशी क्रिकेटची स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अनेक सारी नवनवीन पारितोषिकं पाहायला मिळतात. मग एक पारितोषिक आपण पाहतोय बजरंगजी म्हात्रे साहेब न्यू स्वरूप मोटर्स यांच्या माध्यमातून आणि कैलासजी पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय